श्री स्वामी समर्थ. बाळा, आजचा हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला याचा अर्थ तू स्वामी समर्थांचा सच्चा भक्त आहेस. तुझी स्वामी समर्थांवरती श्रद्धा आहे, तुझा स्वामींवरती विश्वास आहे. म्हणूनच आजचा हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे. तुला विश्वास आहे तुझ्या आयुष्यातील कितीही अडचणी आल्या, कितीही संकटे आले तरी स्वामींच्या आशीर्वादाने ते तुझ्या आयुष्यातून नक्कीच दूर होतील. म्हणूनच हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत आलेला आहे. त्यामुळे आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजच्या या संदेशाला तू शेवटपर्यंत नक्की बघ. आजचा हा संदेश तू मधूनच सोडून देऊ नकोस. त्या अगोदर तू जर का या चॅनलवरती नवीन असशील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे 3 वेळा लिही. स्वामींचा आशीर्वाद नक्कीच तुला भेटेल. स्वामी सांगतात, बाळा, आयुष्यामध्ये जर का तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, आपले काम आणि आपले कर्म हे सतत निरंतर करत चला. आपले काम करताना मध्ये कोठेहीच तुम्ही थांबवू नकात. कितीही अडथळे येऊ द्यात, कितीही अडचणी येऊ द्यात, तुम्ही आपलं काम करणं सोडू नकात. आपले प्रयत्न तुम्ही सोडू नकात. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये खूप अडथळे येतील, तुम्हाला खूप संकटांना सामोरे जावे लागेल. कदाचित तुम्हाला असंही वाटेल की खूप संकट आहेत, खूप कठीण रस्ता आहे, मी आता हे सोडून देतो. पण नेहमी लक्षात ठेवा, जो व्यक्ती संकटाचा मार्ग पूर्ण करतो सुखाचा आनंद देखील त्या व्यक्तीलाच भेटतो. त्यामुळे कितीही संकट येऊ देत, कितीही अडचणी येऊ देत, तू तुझा रस्ता सोडू नकोस. तुझे काम तू सतत निरंतर करत चल. लक्षात ठेव, कष्ट केल्यानंतरच यशाचं फळ तुला भेटणार आहे. त्यामुळे तुझ्या रस्त्यामध्ये कितीही अडथळे येऊ देत, कितीही अडचणी येऊ देत, तुझ्या पावलांवरती कितीही काटे असू देत, तुझा रस्ता कितीही अडथळ्याचा असू देत, पण तू त्यातून निरंतर चालत राहा. लक्षात ठेव, जो व्यक्ती कितीही कष्ट, कितीही अडचणी असल्या, रस्त्यात चालताना किती अडथळे आले तर तो त्यातून मार्ग काढत जो निरंतर चालत असतो, यश हे त्यालाच भेटत असते. तू देखील ही गोष्ट लक्षात ठेव. प्रत्येक संकटातून मार्ग हा निघतच असतो, प्रत्येक अडचणीतून मार्ग हा निघत असतो. फक्त आपल्याला तो मार्ग शोधता आला पाहिजे, आपल्याला तो मार्ग कळला पाहिजे. ज्या व्यक्तीला तो मार्ग कळतो तो व्यक्ती त्या संकटातून नक्कीच मार्ग काढतो. संकट कितीही मोठे असले, रस्ता कितीही काट्याचा असला तरी तो व्यक्ती त्यातून मार्ग हा काढतच असतो आणि एक दिवस तो व्यक्ती नक्कीच यशस्वी देखील होतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या स्वप्नांपुढे आपले संकट, कष्ट हे आपल्याला काहीच वाटले नाही पाहिजेत. जेवढे मोठे आपले स्वप्न तेवढे मोठे कष्ट हे असणारच. तुम्ही जेवढे मोठे स्वप्न बघचाल तुम्हाला तेवढंच मोठ्या कष्टांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, संकटांना घाबरू नकात. अडथळे हे आपल्या आयुष्यात येणारच, त्या अडथळ्यांना पार करतच आपल्याला पुढे जायचे असते. त्यामुळे नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये तुम्ही चालत असताना खूप अडथळे येतील, खूप काटेचा रस्ता तुम्हाला लागेल, पण यातून तुम्ही चालणे सोडू नकात, तुम्ही कष्ट करणे सोडू नकात. लक्षात ठेवा, कष्टाचा रस्ता पार करूनच तुम्हाला सुखाचा रस्ता भेटणार असतो. त्यामुळे आपले कष्ट करणे तुम्ही सोडू नकात. तुम्ही आपले कष्ट हे प्रामाणिक करा. जो व्यक्ती आपले कष्ट प्रामाणिकपणे पार करतो तो व्यक्ती नक्कीच आयुष्यात यशस्वी देखील होतो. स्वामी सांगतात, बाळा, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर का आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा, आपल्याला इतरांचे सुख पाहता आले पाहिजे. इतरांच्या सुखामध्ये, आनंदामध्ये आपल्याला सहभागी होता आले पाहिजे. लक्षात ठेवा, जो व्यक्ती इतरांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये सुद्धा त्यांच्या सोबत असतो, ज्याच्या दुःखामध्ये तो रडतो आणि सुखामध्ये तो आनंदी असतो, तो व्यक्ती एक माणूस म्हणून खूप चांगला असतो. तो व्यक्ती आयुष्यामध्ये त्याला कधीही काहीही कमी पडत नाही. तो व्यक्ती त्याला हवे ते आयुष्यामध्ये मिळवतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जर का आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर
इतरांच्या सुखामध्ये आनंदामध्ये तुम्हाला आनंद होता आला पाहिजे. इतराचे यश तुम्हाला बघता आले पाहिजे. इतराच्या यशामध्ये तुम्हाला सहभागी होता आले पाहिजे. लक्षात ठेवा, इतरांच्या विषयी मनामध्ये कधीही आपल्या कटुता नसू द्यात. इतरांच्या आनंदामध्ये तुम्हाला मनसोक्तपणे सहभागी होता आला पाहिजे, आनंदी होता आला पाहिजे. जो व्यक्ती हा इतरांच्या आनंदामध्ये आनंदी होतो, सहभागी होतो, तो व्यक्ती देखील आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या मनामध्ये कोणाविषयी वाईट भावना ठेवू नकात. इतरांचे वाईट झाले पाहिजेत ही वृत्तीच मनात आली नाही पाहिजे. लक्षात ठेवा, आपण इतरांविषयी जसा विचार करतो आपल्या बाबतीतही अगदी तसाच विचार होतो, आपल्या बाबतीत अगदी तसंच घडतं. त्यामुळे विचार करायचा असेल तर नेहमी चांगलाच विचार करा. लोकांचे चांगलेच झाले पाहिजे असा विचार केला पाहिजे. इतरांचे देखील चांगलं व सुखीच झाले पाहिजे हा विचार आपल्याला करता आला पाहिजे. ज्या व्यक्तीला हा विचार करता येतो तो व्यक्ती नक्कीच आयुष्यात प्रगती करतो. या उलट ज्या व्यक्तीच्या मनामध्ये इतरांविषयी द्वेष असतो, चुकीची भावना असते, त्याचं वाईटच झाले पाहिजे अशी भावना असते, त्या व्यक्तीच्या आयुष्यात तशीच घडत असते. तो व्यक्ती स्वतःच दुःखामध्ये ओढला जात असतो. त्याला दुःखांना खूप मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, इतरांविषयी आपल्या मनामध्ये कधीही राग आणि द्वेष नसू द्यात. इतरांविषयी आपल्या मनामध्ये नेहमी प्रेम व आनंदच असला पाहिजे. जो व्यक्ती इतरांच्या दुःखांमध्ये आणि सुखामध्ये सुद्धा तेवढाच प्रमाणात सामील असतो तो व्यक्ती आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. कारण की तो माणूस म्हणून चांगलाच असतो. त्याच्या मनामध्ये इतरांविषयी नेहमी आदरच असतो. इतरांचे देखील चांगलेच व्हावे, सर्वांचे चांगले व्हावे, सुख भेटावे सर्वांना, याच विचारात तो असतो. तो इतरांचा चांगला विचार करतो. त्यामुळे देव देखील त्याच्या आयुष्यात सर्व काही चांगलंच देतो. देव देखील त्याच्या बाबतीत सर्व चांगल्याच गोष्टी घडवत असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, इतरांविषयी कधीही आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊन देऊ नकात. इतरांविषयी नेहमी सकारात्मक आणि चांगला विचारच ठेवा. जो व्यक्ती इतरांविषयी चांगला विचार करतो, इतरांच्या आनंदामध्ये स्वतः आनंदाने सहभागी होतो, तेव्हा व्यक्ती देखील आयुष्यामध्ये यशस्वी होतो. त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये देखील आनंदच असतो. तो व्यक्ती देखील आनंदी होत असतो. त्यामुळे एक गोष्ट नेहमी, जर तुम्हाला यशस्वी व्हायची असेल तर ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा, इतरांच्या सुखामध्ये आपल्याला तेवढ्याच सुखाने व आनंदाने सहभागी होता आलं पाहिजे. इतरांच्या दुःखामध्ये सुद्धा आपण सहभागी होता आले पाहिजे. आणि सुखामध्ये सुद्धा आपल्याला तेवढ्याच प्रमाणामध्ये सहभागी होता आले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समोरच्याचे सुख आपल्याला पचले पाहिजे. त्याचे चांगले झाले म्हणून त्याच्यावरती जळता कामा नये. त्याच्या आयुष्यात आनंद आला म्हणून त्याचा द्वेष करता कामा नये. या उलट तुमचा मित्र आहे म्हणून त्याचा आनंदात सर्व काही आनंदी चांगलेच आहे म्हणून तुम्हाला आनंद झाला पाहिजे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जो व्यक्ती इतरांच्या आनंदामध्ये आनंद शोधतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात सर्व काही हे चांगलेच घडते. तुम्ही देखील इतरांच्या मनामध्ये इतरांविषयी नेहमी चांगल्याच भावना ठेवा, आनंदच ठेवा, सुखाच्याच गोष्टी ठेवा. तुमच्या आयुष्यात देखील सर्व काही तसेच घडेल. तुमच्या आयुष्यात देखील सर्व काही चांगल्याच गोष्टी घडतील. तुम्हाला देखील सर्व काही चांगलेच लाभेल. श्री स्वामी समर्थ.